आपण हेल्दी अशी नाचणीची नानखटाई किंवा बिस्किटी तुम्ही बनवू शकता। हे बनवणार आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये तूप आणि गूळ घेतलेले आहे, त्यावर पुन्हा चाळण ठेवलेली, त्यामध्ये नाचणीचं पीठ चाळून घेणार आहे आणि जेवढं नाचणीचं पीठ घेतले तेवढ्याच प्रमाणात आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळून झालं की त्यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे। पुन्हा बारीक रवा घालायचा आहे, बेसन पीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे चाळून घ्यायचं आहे। पुन्हा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी अलगद असे हे हाताने व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला तूप कमी वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे तूप वाढवू शकता। अलगद अशा पेढ्यासारखं हे मिश्रण वळता आलं पाहिजे एवढं हे आपण तुपामध्ये मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। इथे मी ॲल्युमिनियमचं झाकण घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण बिस्किट बेक करायला ठेवणार आहे। दुसरीकडे या पद्धतीने माझ्याकडे साचा आहे तो घेतलेला आहे, त्याला तुपाचा हात लावून घेतलेला आहे, त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। त्यानंतर एका प्लेटवर हे टॅप करायचं आहे म्हणजे बिस्किट डिमोल्ड होतात। त्यानंतर बिस्किट तयार झाले की बदामाच्या कातराने आपण हे गार्निश करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे या पद्धतीचा साचा नसेल तर हातावर व्यवस्थित हा मिश्रण घेऊन व्यवस्थित गोलाकार द्यायचे, थोडंसं दाब द्यायचं आहे। पुन्हा सुरीने आपण ह्याला उभे आडवे रेघा ओढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आपल्या इच्छेनुसार आपण हे बिस्किट गार्निश करायचे किंवा गोलाकार देऊन वरून बदाम किंवा टुटी फुटीने गार्निश करून घ्यायचे। या पद्धतीने सर्व बिस्किट तयार झालेले। त्यानंतर ॲल्युमिनियमच्या झाकणाला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्यावर हे बिस्किट ठेवून घेणार आहे। दुसरीकडे आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे प्रीहीट व्हायला 10 मिनिटं आधी। आता आपले बिस्किट व्यवस्थित ठेवून झालेले आहेत। पातेल्यामध्ये स्टँड ठेवलेले, त्यावर हे झाकण ठेवायचं आहे बिस्किटांचं आणि वरून झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं हे बेक होऊन द्यायचं आहे। 30 ते 35 मिनिटानंतर पुन्हा आपण सुरीने बिस्किट थोडेसे हलवून घ्यायचे। जर त्यांनी जागा सोडली तर समजायचे आपले बिस्किट व्यवस्थित तयार झालेले बेक झालेले आहेत आणि जर नाही झाले तर समजायचं 5 मिनिटं अजून आपण हे ठेवायचे आहेत। आता आपले बिस्किट व्यवस्थित बेक झालेले आहेत, त्यात आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी सुटलेली आहे बिस्किटांना। आता हे बिस्किट आपण मुलांना लंच बॉक्समध्येही देऊ शकतो, शाळेच्या डब्यांमध्ये एकदम हेल्दी असा हा आपला डबा तयार होईल। तर मग तुम्हाला ही बिस्किटची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।